सुरुवात करूया शरद पवारांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा विधानापासून। या मुलाखतीत म्हणजे मराठी आणि इंग्रजी मुलाखतीत शरद पवार यांनी पहिल्यांदाच सांगितलंय की महाराष्ट्रात जेव्हा राजकीय पेचप्रसंग चालू होता तेव्हा संसदेमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यावर जेव्हा ती बैठक संपत होती, कारण ती बैठक शेतीच्या प्रश्नाविषयी होती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी होती, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीविषयी होती, ती बैठक संपता संपता नरेंद्र मोदी असं म्हणाले की खरं तर शरद पवार तुम्ही आमच्याशी सहकार्य करायला पाहिजे। पवार साहेब तुम्ही आमच्याबरोबर आलात तर खूप मोठा बदल आपण घडवू शकू असं कदाचित नरेंद्र मोदी म्हणाले असतील, पण शरद पवारांना त्यांनी जवळजवळ निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे। आणि मराठी मुलाखतीमध्ये शरद पवारांनी असं सूचित केलं की सुप्रिया सुळे या चांगल्या खासदार आहेत, त्या चांगली कामगिरी करतायत, त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळेल असंही आपल्याला सुचवलं। मात्र इंग्रजी मुलाखतीमध्ये शरद पवार थोडंसं वेगळं म्हणाले किंवा शरद पवारांनी आधीच्या मुलाखतीमुळे जो गैरसमज निर्माण झाला होता तो साफ केला असं म्हणता येईल। शरद पवार असं म्हणाले की मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्री करू असं सांगितलं नाही, परंतु भाजपच्या इतर नेत्यांनी तशी ऑफर आपल्याला गेल्या 5 वर्षात अनेकदा दिलेली आहे। नरेंद्र मोदींनी शरद पवारांना संसदेमध्ये बोलवलं तेव्हा महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग चालू होता हे लक्षात घ्या। नरेंद्र मोदींनी आपल्याला बोलवलं ते आपण मागितलेल्या अपॉइंटमेंटमुळे बोलवलं आणि ही अपॉइंटमेंट आपण पूर्वीच मागितली होती, काही दिवसांपूर्वी मागितली होती, आता मागितली नव्हती, हे शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे। ते असंही सुचवतात की कदाचित महाराष्ट्रात पेचप्रसंग चालू असल्यामुळेच नरेंद्र मोदींनी आपल्याला ही अपॉइंटमेंट दिली असेल कदाचित। माझ्या मनात हा प्रश्न येतो की नरेंद्र मोदींनी निश्चितपणे महाराष्ट्रात पेचप्रसंग चालू असताना ही अपॉइंटमेंट दिली, पण शरद पवारांनी अशा प्रकारे राजकीय घडामोडी चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची गरज होती का? कारण या भेटीमुळे अनेक अफवा पसरल्या, अनेक चुकीच्या बातम्या पसरल्या। शरद पवारांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतीपद देऊ गेलंय अशी बातमी पसरली। या सगळ्या बातम्या खोट्या आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते, पण या बातम्या खोट्या नव्हत्या, त्या अर्धसत्य होत्या किंवा पाऊण सत्य होत्या असं म्हटलं पाहिजे। शरद पवारांनी हा खुलासा केला की नरेंद्र मोदींनी मला राष्ट्रपती पदाची वगैरे ऑफर काही दिली नाही, मात्र भाजप सरकारशी तुम्ही सहकार्य करा, माझ्या सरकारशी सहकार्य करा असं त्यांनी सांगितलं। नरेंद्र मोदींनी हे सांगितल्यावर अर्थातच मी त्याला नकार दिला, कारण माझा स्वतःचा पक्ष आहे, त्याची विचारधारा वेगळी आहे असं सांगितलं, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं। मात्र सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर होती हे सांगायला ते चुकले नाहीत। पहिल्या मुलाखतीत असं सूचित केलं की याच वेळेला ही ऑफर मिळाली होती, पण नंतर अधिक खोलात जाऊन श्रीनिवासन जैन यांनी विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं की मोदींनी अशी ऑफर दिली नाही, गेल्या 5 वर्षात भाजप नेत्यांकडून अशी अनेक वेळा ऑफर आलेली आहे। माझा प्रश्न असा आहे की जेव्हा या सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की शरद पवारांना अशी ऑफर दिली वगैरे राष्ट्रपती पदाची, जी खोटी आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने हे सगळं नाकारलं होतं। आता स्वतः शरद पवारच सांगतायत की मोदींनी आपल्याला बोलवलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलायला आणि शेवटी उठता उठता अशी ऑफर केली, आपल्याला आवाहन केलं आमच्या बरोबर या म्हणून। म्हणजे या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यातला अर्धा भाग शरद पवारच खरा आहे असं सांगतायत, फक्त राष्ट्रपती पदाची ऑफर दिली नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मुद्दा असा आहे, यालाच पवारांचं राजकारण म्हणतात।